आपले आजचे हे मस्त काचासारखे चमकदार पापड. पापड करण्यासाठी आपल्याला कुठलंही साहित्य भिजत घालायची गरज नाही किंवा गिरणीवरती दळायची गरज नाही. घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच असे हे भरपूर पापड एकदा करून आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात. आणि तळून मस्त 3-4 पटीने हे पापड फुलतात, जिभेवर ठेवताच विरघळतील एवढे खुसखुशीत हे पापड होत असतात. हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे आणि चवीला अप्रतिम असे लागतात. नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मग रेसिपीला सुरुवात करू. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पोह्यांचे पापड करून दाखवणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे. आपण जे कांदा पोह्यांसाठी पोहे वापरतो ना, त्याच पोह्यांचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. बघू शकता 500 ग्राम या ठिकाणी पोहे घेतलेले आहे. आता घेतलेले पोहे एखादी चाळणीमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि हे पोहे चाळून घ्यायचे आहे. कारण पोह्यांमध्ये काही कचरा, धूळ वगैरे माती असते ना, त्यासाठी पोहे आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहे. पोहे चाळून झाल्यानंतर ते निवडून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल तर तो सुद्धा निघेल. अशा प्रकारे हे पोहे चाळून घेतलेले आहे आणि राहिलेले पोहे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे चाळून घ्यायचे आहे. बघू शकता सगळे पोहे या ठिकाणी चाळून घेतलेले आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम चालू करायची आहे. या कढईमध्ये हे चाळून घेतलेले स्वच्छ केलेले पोहे टाकायचे आहे आणि पोहे भाजून घ्यायचे आहे. तर हे अर्धा किलो पोहे आहे म्हणून 2 वेळेस भाजून घेऊ. अर्धे पोहे टाकले. पोहे अशा प्रकारे सारखे आपल्याला परतवायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते जळणार नाही. आणि खूप काही जास्त भाजायची गरज नाही, पण पोहे असे छान गरम होतील तोपर्यंत भाजायचे आहे. साधारण 4 ते 5 मिनिटासाठी हे पोहे भाजून घेतलेले आहे. मस्त असे गरम झालेले आहे. पोहे गरम झाले ना, छान असे कुरकुरीत होतात आणि पोह्यांचं पीठ सुद्धा छान असं बारीक होतं. पोहे भाजून झालेले आहे. कढईच्या बाहेर काढते. आता राहिलेले पोहे सुद्धा कढईमध्ये टाकते आणि ते पोहे सुद्धा भाजून घेते. अशाच प्रकारे सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत. पोहे भाजून झाल्यानंतर सगळे हे ताटामध्ये काढलेले मोठ्या परातीमध्ये काढायचे आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. पोहे थंड झालेले आहे आणि गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे. तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर गिरणीमधून दळून आणा. दळून आणताना अगदी बारीक दळून आणा. बघू शकता अशा प्रकारे पोहे दळून घेतलेले आहे. त्यानंतर जी मैदा चाळण्याची चाळण असते ना, अगदी बारीक ती चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, किंवा वस्त्रगाळ सुद्धा तुम्ही करू शकता. जाड राहिलेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा त्यामध्ये पोहे घालायचे आहे आणि पुन्हा अशाच प्रकारे हे पीठ झाल्यानंतर चाळून घ्यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी सगळं हे जे पीठ आहे पोह्यांचं आपण करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकले आणि संपूर्ण छान असं बारीक झालेलं आहे. त्यानंतर सगळं पीठ हे चाळून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, पोह्यांचं पीठ मस्त असं बारीक तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी मेजरमेंट कप घेतलेला आहे. तुमच्याकडे अशा प्रकारचे जर का कप नसतील तर मग तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप घेऊ शकता, ग्लास वगैरे, आणि एखादी भांड्याने हे पीठ मोजून घ्यायचं आहे. बघू शकता हे 2 कप पीठ झालेलं आहे. कपामध्ये पीठ भरताना अशा प्रकारे सपाट भरत आहे आणि हा 3रा कप पीठ. अर्धा किलो पोह्यांचं मेजरमेंट कपाने 3 कप पीठ हे झालेलं आहे. घेतलेलं 3 कप पीठ या बाउलमध्ये काढलेलं आहे. आता पाणी किती घ्यायचं ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आधी मसाला करून घेऊ. तर पोहे खाण्याच्या चमचाने 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घ्यायचे आहे. जिरे आणि ओवा हे मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे. एखादी प्लेटमध्ये काढायचं आहे. त्यासोबतच त्या चमचाने 1 चमचा गच्च भरून मीठ घ्यायचं आहे आणि हिंग घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी खडा हिंग घेतलेला आहे. तुमच्याकडे पावडर हिंग असेल तो सुद्धा तुम्ही अर्धा चमचा घेऊ शकता. अर्धा चमचा पापड खार घ्यायचा आहे. पापड खार अशा प्रकारे मिठासारखाच दिसतो, पण तो खरखरीत असतो. अशा प्रकारची वडी असते आणि ती तोडली का लगेच तिचा चुरा होत असतो. बघू शकता पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे. या ठिकाणी मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता हिंग, पापड खार, मिरची पावडर आणि जिरे, ओव्याची पावडर, त्यासोबतच चवीनुसार मीठ म्हणजे 1 चमचा मीठ. आता पुढची कृती करूया. गॅसवरती कुकर ठेवायचं आहे. तर ही खिशी मी तुम्हाला हे पापड कुकरमध्ये करून दाखवणार आहे म्हणून मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे. तर 3 कप पीठ होतं म्हणून पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 6 कप पाणी घ्यायचं आहे.
तुम्ही जर का हे पीठ एखादी मोठ्या भांड्याने मोजून घेतलं असेल, 1 पातेलभर पीठ असेल तर मग 2 पातेले तुम्ही पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे. सोबतच हा जो आपण मसाला घेतलेला आहे ना, तो मसाला सुद्धा पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवलेलं आहे. पाणी उतू जाऊ शकते म्हणून जास्त वेळासाठी झाकण ठेवू नका. मी साधारण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलं, त्यानंतर झाकण हे काढून घेतलेलं आहे. बघू शकता पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि पाणी उकळल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि हे जे आपण पीठ घेतलेलं आहे ना, त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे पाण्यामध्ये पसरून ठेवायचं आहे आणि आतमध्ये थोडीशी छिद्रे करू शकता, म्हणजे पिठावरती पाणी हे व्यवस्थित फिरेल. सगळं पाणी अशा प्रकारे या पिठावरती येऊ द्यायचं आहे. मी हे पापड इंडक्शनवरती करत आहे म्हणून इंडक्शनची स्पीड सुद्धा मी कमी करून घेतलेली आहे. तुम्ही गॅसवरती करत असाल तर गॅसची स्पीड सुद्धा कमी करून घ्यायची आहे. बघू शकता या ठिकाणी संपूर्ण पाणी हे फिरलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे हे पीठ मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये. तर पीठ मिक्स करण्यासाठी मी या ठिकाणी लाटण्याचा वापर करत आहे. लाटणं किंवा चमचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कुकर सुद्धा खाली उतरून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल. बघू शकता अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. संपूर्ण ही खिशी मस्त अशी झालेली आहे. यामध्ये कुठेही कोरडं पीठ दिसत नाही. त्यानंतर हे जे लाटणं आहे ना, ते काढून घ्यायचं आहे. लाटण्याला चिटकलेलं पीठ संपूर्ण काढायचं आहे. कडेला चिटकलेलं पीठ संपूर्ण व्यवस्थित आपल्याला हे आतमध्ये घालायचं आहे आणि संपूर्ण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही कोरडं पीठ असायला नको. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण हे लावायचं आहे आणि कुकर लावल्यानंतर गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. मी अगदी इंडक्शनची स्पीड कमी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक वाफ भरेपर्यंत हे कुकर आपल्याला गॅसवरती राहू द्यायचं आहे. अशी वाफ भरलेली आहे. त्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटासाठी हे पीठ मस्त आपण शिजवून घेतलेलं आहे. एक शिट्टी झाली तरी सुद्धा चालेल. गॅस मात्र कुठेही मीडियम किंवा मोठा ठेवायचा नाही, तर अगदी कमी ठेवायचा आहे, म्हणजे पीठ तळाला चिटकून करपणार सुद्धा नाही. त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि कुकरचं झाकण हे उघडून घ्यायचं आहे. आता हा गरम पाण्यामध्ये ओला केलेला रुमाल घेतलेला आहे आणि त्या रुमालामध्ये अशा प्रकारची थोडी थोडी आपल्याला ही खिशी काढायची आहे. तुम्ही जर का 2-3 जणी करणारे असाल पापड, तर मग एकाच वेळेस सगळी खिशी काढली तरी सुद्धा चालणार आहे. पण जर का माझ्यासारखे एकटेच करणारे असाल तर मग थोडी थोडी खिशी काढायची आहे, म्हणजे गरम पिठाचे हे पापड छान होतात. खिशी ही काढल्यानंतर अशा प्रकारे मळून घ्यायची आहे. पोह्यांची पापडाची खिशी ना छान जर का मळली तर अजिबात पापड हे फाटत नाही मैत्रिणी. पीठ गरम आहे पण कापड आपण ओला करून घेतलेला होता, त्यामुळे हाताला चटका बसत नाही. असा हा लांबट गोळा करून घेतलेला आहे खिशीचा. त्यानंतर लाट्या करायच्या आहेत. तर लाट्या करण्यासाठी मी या ठिकाणी चमचा घेतलेला आहे आणि अशा एका साईजच्या आपल्या ह्या लाट्या तयार होत असतात. तर लाट्या करण्याच्या या ठिकाणी मी तुम्हाला 2 ते 3 पद्धती दाखवणार आहे. अशा प्रकारे चमचाने सुद्धा तुम्ही करू शकता, नाहीतर ही जी खिशी आहे ना, अशा प्रकारे हाताने खिशी घ्यायची आहे. असे हे गोळे करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारचे लहान साईजचा लिंबू असतो ना, त्या साईजचे हे गोळे मी काही करून घेते. अगदी बराबर होतात असे जरी तुम्ही केले ना तरी सुद्धा. आणखी तिसरी पद्धत दाखवते. तर ही खिशी घ्यायची आहे पोलपाटावरती किंवा एखादी ताट सुद्धा तुम्ही असं उलटं घेऊ शकता आणि याला थोडंसं मी तेल लावते. तेल जास्त लावायचं नाही, नाहीतर पापडाचा तेलकट वास येऊ शकतो. आणि खिशी ही स्मूथ करायची आहे. अगदी छान अशी स्मूथ केल्यानंतर अशा प्रकारे लांबट आकार दिलेला आहे खिशीला. आपण ज्या प्रकारे उडदाच्या पापडसाठी पीठ अशा प्रकारचं लांबट करून घेतो ना, त्यानुसार सुद्धा करू शकता. आता सुरी घेतलेली आहे आणि सुरीने कट करायचं आहे. छान असे एकसारखेच हे गोळे होतात आणि हातावरती अशा प्रकारे थोडं गोल करून घेतलं ना, छान गोल गोल हे गोळे होतात. अशाच प्रकारे मी काही या लाट्या करून घेते. लाट्या ह्या काही करून घेतलेल्या आहे. लाट्या झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे किंवा एखादी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायची आहे. आता पापड करू. पापड करण्यासाठी या ठिकाणी मी पुरी मेकर घेतलेला आहे. यावरती खाली प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे, त्यावरती गोळा ठेवायचा आहे आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग प्रेस करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा पापड झालेला आहे. पापड हा मला थोडासा जाड वाटत आहे. पुन्हा मी
हा पापड प्रेस करून घेते। बघू शकता मैत्रिणींनो, आता मस्त असा आपला हा पातळसर पापड झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी सगळे पापड हे करून घेते। आता तुमच्याकडे जर का पुरी प्रेस मशीन म्हणजे अशा प्रकारचं पापड करण्याचं मशीन जर का नसेल, तर मग प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे, त्यावरती गोळा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे, किंवा ताटावरती तेल आणि डिंकाचं पाणी लावून सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता। माझ्याकडे मशीन असल्यामुळे मी सगळे पापड हे मशीनवरतीच बराबर करून घेते। तर हे पापड जर का तुम्ही उन्हात करत असाल तर मग संध्याकाळपर्यंत मस्त असे वाढतात, आणि जर का घरातच करत असाल, उन्हाची सोय नसेल, तर मग 2 दिवसासाठी मस्त असे पापड वाढू द्या। बघू शकता या ठिकाणी मस्त सगळे पापड हे करून झालेले आहे, छान असे दिसत आहे। तर अर्धा किलो पोह्यांमध्ये हे भरपूर सारे असे पापड झालेले आहे। बघू शकता किती छान दिसत आहे, रंगही छान आलेला आहे आणि मस्त काचा सारखे पातळसर असे चमकदार हे पापड झालेले आहे। आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। पापड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालं का पापड हा तेलामध्ये सोडलेला आहे। आधीची साईज सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तळल्यानंतरची साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता। 3 पटीने हे पापड नक्कीच फुलत असतात। कुठल्याही प्रकारचे धान्य भिजत घालायची गरज नाही किंवा गिरणीमधून दळून आणायची सुद्धा गरज नाही। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच असे हे मस्त पापड एकदा करून आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात। पापड हा तेलामध्ये सोडला का मस्त 3 पटीने फुलत आहे आणि फुलून रंग सुद्धा छान असा झालेला आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते। पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। बघू शकता पापड हे तळून झालेले आहे आणि त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। किती खुसखुशीत झालेले आहे, अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील असे हे पापड होत असतात। तुमच्याकडे लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, सहज खाऊ शकतील असे चविष्ट हे पापड होत असतात। तुम्ही नक्कीच करून पहा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।